लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. KYC पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. मात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344 कोटीचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली. हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून 15 जून पासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये सखोल छाननी सुरू आहे. एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1,77,00,000 महिला पात्र ठरल्यात. तर बँक लिंकिंग, उत्पन्न मर्यादा आणि तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. KYC प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. KYC केले नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकी बहीण मार्च-एप्रिलचा हप्ता थकीत आहे. KYC करण्यासाठी एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी KYC केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीये आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येतंय. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळतंय. त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये अशी मोठी माहिती सध्या समोर येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते थकल्याचं कळतंय. त्यानंतर बघा लाडक्या ताईंनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या तपासणीमध्ये सुमार 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो आता लाभ आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद होणार आहे. जर लाडक्या ताईंनो तुम्हाला पण वाटत असेल की तुम्ही कायम पात्र राहाव्या, तुम्हाला आयुष्यभर हा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहावा, तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्यांच्याकडे नीट लक्ष द्या आणि त्या गोष्टी तुम्हाला सतत चेक करत राहायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही कधीही अपात्र ठरणार नाही. तर ज्या लाडक्या ताई अपात्र ठरल्यात त्यांना मुदतीमध्ये KYC त्यांनी पूर्ण केली नाही किंवा KYC नोंदीवेळी ज्या त्यांनी अपडेट केल्या नाही, चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा काहींकडून योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन करण्यात आलं, तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोगल्यास दिसत आहे. त्यामुळे लाडक्या ताईंनो, जे खरं आहे तेच तुम्ही KYC दरम्यान टाकू शकता. खोटं टाकून काही फायदा नाहीये. सरकारकडे आपली सर्व नोंद असते, त्यामुळे त्यांना समजतं लगेच आणि ते मग अपात्र करतात. त्यानंतर सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पाहू शकता लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता पण तुमचा आता वाटप झालेला आहे. मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 15 जूनच्या संध्याकाळपासूनच महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता बघा मे महिन्याचा हप्ता आलेला आहे महिलांना. मे महिन्याचा हप्ता किती महिलांना आलेला आहे त्यांनी लगेच आलेला आहे असं लिहून पाठवा. ज्यांना आलं नाही त्यांनी तुमचं नाव पाठवा, जिल्हा पाठवा आणि तुम्हाला पैसे आले का नाही सर्व बहिणींनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती जी सर्व लाडक्या बहिणींना करायची आहे. बघा आता तुमचा मेचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे, परंतु मे हप्ता जमा झाल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे जून महिन्याचा हप्ता. जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची पण महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा महत्त्वाची माहिती काय आहे.
आधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता. बघा, याआधी आपण पाहिलं तर मार्च आणि एप्रिल दोघा महिन्यांचे हप्ते शासनाने एकाच वेळी दिले होते. लाडक्या बहिणींना मिळून असे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले होते. ज्या लाडक्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करायची नाहीये, तुम्हाला पैसे येऊन जातील. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्यासाठी आहे. बघा, ई-केवायसी प्रक्रिया ही पुन्हा सुरू होणार आहे. ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती आता पुन्हा या ठिकाणी सुरू होणार आहे. ई-केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. तर जसं ई-केवायसीचं पोर्टल सुरू होईल किंवा ई-केवायसी करणं सुरू होईल तशी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल. त्याच्यामुळे सर्वांनी जे आहे व्हिडिओ ते दररोज बघत राहायचं आहे. लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेची दररोज काही ना काही अपडेट येत असते आणि ती अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील. जर व्हिडिओ पाहिला नाही तर कदाचित तुमचे पैसेही बंद होऊ शकतात. काही नवीन जर सरकारने त्या ठिकाणी अट टाकली तर ती तुम्हाला समजायला पाहिजे, कळायला पाहिजे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर बघा, महत्त्वाची माहिती जी होती ती हप्ता वाटपाच्या संदर्भात होती. जूनचा हप्ता पण तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो अजिबात कोणीही टेन्शन घ्यायचं नाहीये. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे. सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.